सहकार आणि विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. खरं तर एका मंत्र्यानं पंतप्रधानांची भेट घेणं हे कामानिमित्त असतं, परंतु एका कुटुंबियाने पंतप्रधानांची भेट घेणं हा वेगळा अनुभव असतो. तो अनुभव काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या पत्नी आहेत मोनिकाजी मोहोळ, त्याचबरोबर सिद्धी पण आहे आणि दुसरी एक मुलगी आहे ती पण आहे. मोनिकाजी, मला अगोदर सांगा की तुम्ही संपूर्ण कुटुंब भेटायला गेलात पंतप्रधानांना, अनुभव कसा आहे पहिला? सर्वप्रथम खूपच अविस्मरणीय आमच्या आयुष्यातला हा प्रसंग होता. कारण परवा आम्ही इकडे दिल्लीमध्ये आलो. अचानक आम्हाला वेळ मिळाली आणि यांनी सांगितलं, म्हणजे माझे पती मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं की लगेच निघा, आपल्याला वेळ मिळालेली आहे. त्यामुळं आम्ही सगळे एकत्र कुटुंब परवा रात्रीच दिल्लीला आलो. काल आम्हाला PMOमध्ये मोदीजींची भेट झाली. खूप छान वाटलं. खूप तेज आहे मोदीजींच्या चेहऱ्यावर आणि प्रचंड ऊर्जा मिळाली. असं वाटलं एका प्रधानमंत्र्यांना आतापर्यंत फक्त टीव्हीवर असं पाहिलं होतं. मी सार्वजनिक जीवनात काम करत असताना मोदीजींना एकदा भेटले होते, पण आता प्रत्यक्ष अगदी फेस टू फेस बोलणं झालं, बातचीत झाली थोडीफार. त्यांनी मला पर्सनली आम्ही सगळे बसले असताना विचारलं, आप कॉर्पोरेटर थे? मैं बोली हां. सगळ्या घरच्यांची विचारपूस केली, चौकशी केली आणि खूप छान फिलिंग होत्या त्या. सगळ्यांचीच माहिती होती का त्यांच्याकडे? जी माहिती सहसा गुगलकडे असते. हो, हो, हो. नाही, नाही. कदाचित असेल, होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. वेगळे पण काय वाटलं गेल्याबरोबर, काय त्यांनी ऑब्झर्व केलं तुमच्या सगळ्यामध्ये भेटीमध्ये? नाही, गेल्या गेल्या आम्ही सगळ्यांनी त्यांना आपली इकडनं पुण्यावरून खास आमचं दगडूशेठचं जे आकर्षण आहे गणपती बाप्पाचं, ती आम्ही त्यांना मूर्ती भेट दिली. महाराष्ट्राचं एक पैठणी आपली खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामधली, त्यामुळे एक पैठणीचा छान असा शेला घेऊन गेलो होतो, तो दिला. त्यांना तर तो खूप आवडला. ते म्हणले, अरे वा, पैठणी, असं ते बोलले. आणि मग आम्ही बसलो सगळे, सगळ्यांशी बातचीत झाली. खूप छान वाटलं पण. सौम्याला काय म्हणाले? सौम्याला बोलले, त्यांनी आधी सगळ्यांकडं बारीक पाहिलं आणि बोलले की अरे तुला कसा काय चष्मा लागला लगेच. मग सगळे हसलो असे. म्हणजे की वेगळे पण काय आहे कुटुंबामधलं लगेच त्यांनी कॅच केलं. हो, लगेच कॅच केलं. म्हणजे खूप लक्ष आहे यावरून मोदीजींचं सगळ्यांवरच. सिद्धी आपल्यासोबत आहे. सिद्धी कसं आहे की घरामध्ये बाबांशी भेटणं, बाबांना गप्पा मारणं आणि टी व्हीवर ज्या प्राईम मिनिस्टरांना तू पाहतेस त्यांना भेटणं, कसा अनुभव राहिला? नाही, खूप छान अनुभव होता. एकदम वेगळा होता, एक्सेप्शनल होता. कधी विचार पण केला नव्हता असं एवढा समोर जवळ त्यांना बघता येईल आणि सगळ्या फॅमिलीसोबत तो एक्सपिरियन्स करता आला, याचा खूप आनंद आहे. तुझ्या मैत्रिणी वगैरे विचारत नाही की आमची पण भेट करून दे म्हणून? मेसेज वगैरे आले नाहीत का? हो, फोटो आले आले आले. म्हणजे सगळेच खूप आनंदी आहेत ते बघून, सगळ्यांचे फोटोज बघून. त्यांना पण छान वाटतंय की आम्ही इकडे येऊन त्यांना भेटलो. कायम सगळेच टी व्हीमध्ये, फोटोजमध्ये बघत असतात, त्यामुळे आई बाबा कर्तृत्ववान असल्याचा फायदा मुलांना होतो असं वाटत नाही का तुला? हो, हो. नक्कीच. सहसा पंतप्रधानापर्यंत पोहोचणं एवढं नाही आहे, नाही आहे, सोपं नाही आहे बिलकुल. तू काय करते आता? काय मी आता MBA फर्स्ट इयरला आहे. बरं. अच्छा. मग आता कॉलेजमध्ये हवा असेल. हो. काय विचारलं काय मैत्रिणी? अजून तर इथेच आहे. आता तिकडे पुण्यात गेल्यावर कळेल सगळं. फर्स्ट इम्प्रेशन काय होतं मोदीजींना बघून? म्हणजे पहिले तर गेल्यावर तिथे काही सुचत नाही. ते एकदम समोर आल्यावर ते खरंच वाटत नाही. पण त्यांचे ऑब्झर्वेशन स्किल्स खूप आहेत आणि सगळ्यांवर एकदम बारीक लक्ष आहे. सगळ्यांशी बोलतात ते. टेन्शन असले तर एकदम मनमोकळ्या गप्पा असतात हो, त्यांच्या. हो, वातावरण एकदम हो, हलकं-फुलकं. हो. आणि सगळ्यांशी गप्पा मारतात ते. तुम्ही राजकारणामध्ये आतापर्यंत अनेक लोक पाहिले, परंतु सर्वोच्च पदावरच्या त्याला पाहणं आणि तुम्ही अर्धांगिनी आहात, त्याच्यामुळं त्यांची वाटचाल जी आहे, मुरलीधर यांची वाटचाल आणि त्या वाटचालीमध्ये तुमचा पण सहभाग असणं आणि त्याचबरोबर तिथे पंतप्रधानांना भेटणं, काय खूपच म्हणजे खूपच भारी वाटलं. असं वाटलं की आपण जे काम करत होतो, म्हणजे जे पक्षाकडनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करतोय, त्याचं खरंच एक सार्थक झाल्याचं असं वाटतंय. कारण देशाचे पंतप्रधानांपर्यंत पोचणं, जाणं, बघणं काही सोपं नाही आहे, मलाही माहिती आहे. पण खूप छान वाटलं ज्यावेळेस हा सुवर्ण क्षण आला, त्यावेळेस खूपच भारी वाटलं. बिलकुल. इकडे भले किती मिनिस्टर असू द्या, परंतु घरच्या होम मिनिस्टर तुम्हीच आहात. तुमचा अनुभव कसा राहिला?
आज एवढ्या मोठ्या हस्तीला आम्ही भेटलोय त्यामुळं खूप अभिमान वाटतोय आणि आम्हाला भाग्य असं मिळाल्यासारखं वाटतंय मोदींना. पुणेकरांना भेटल्याचा हो. मेन म्हणजे पहिल्यांदा आम्ही भेटलो तेव्हा ते मराठीमध्ये आमच्याशी बोलले, त्यामुळे खूपच म्हणजे आम्हाला अगदी आपुलकीसारखं त्यांनी काय विचारलं त्यांनी? या फोटो घ्यायचा आहे का, नमस्ते मोहोळ आणि सगळं पूर्ण कुटुंब आले तुमचं भेटायला, अशी त्यांनी म्हणजे आम्हाला स्वतःहून मराठीमध्येच विचारपूस केली सगळी. हो, त्यामुळे आमचा कालचा दिवस म्हणजे अगदी हा भाग्याचाच होता. म्हणजे आमचं नशीब एवढं की त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. जय. खूप जवळून पाहण्याचा योग आला खरंच आणि एक नवीन ऊर्जा आम्हाला मिळाल्यासारखं झालेलं आहे. याची डोळा असं खरंच मोदींना प्रत्यक्ष पाहिलं खूप आनंद बंधू मुरलीधरजी यांची पण अशी एनर्जी एकदम एकदम आहे आणि ते विषय पैलवानकी आणि राजकारण हो. तुम्ही सगळा प्रवास बघितला हो 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 एकदम जवळ. काय कसं वाटतं? काय एखादं काम घेतलं तर पूर्ण ते झोकूनच करायचं, पूर्णपणे त्यात उतरायचं असं त्यांचं एक नेहमीच. तुमचं पण कान हे झालेलं आता आम्ही सगळे खानदानी सगळे पाहिलं हो एकदम काय विषय. पैलवानी करून तर राजकारणाकडे हे वळ आले. पहिल्यापासूनच होते आवडच असे हो कुस्तीचा आखाडा असेल. पासूनच सर हो कोल्हापूरला असून असे होते अण्णा पहिले. आणखी काय आवड होती त्यांची? कुस्ती कबड्डी होती, कबड्डीत पण ते पहिल्यापासूनच होते. कोणते? क्रिकेटची पण आवड आहे त्यांना. आजचा क्षण आणि साधं कुटुंब तुमचं या कुटुंबातून एवढ्या उंचीवर येणं खूप अभिमान वाटतो. म्हणजे गर्वात आम्हाला असं ह्याच्यासारखं भरून आल्यासारखं होतं. ते एवढ्या मोठ्या ह्याच्यावर गेलेत ना, त्याच्यामुळं म्हणजे शब्दच नाही येत सांगण्यासारखे. म्हणजे खूप असं डोळे भरून येत आहेत. काय करावं लागलं होता संघर्ष? खूप संघर्ष केलाय खूप. तो आता शब्दात नाही सांगता येणार. तुम्हाला माहित आहे हो हो नाही खूप म्हणजे सुरुवातीपासूनच एकदम वाढस्तरीय काम चालू केलं होतं सुरुवातीपासून आणि कष्ट केले आणि सपोर्ट मिळत गेला पक्षात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत जाते भाजपमध्ये हो. तर हे आहे कुटुंब मुरलीधर मोहोळ यांचं की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली. परंतु हा अविस्मरणीय क्षण हा त्यांच्या कुटुंबियांशी आहे. कारण या बैठकीमध्ये या भेटीमध्ये कोणतीही चर्चा राजकारणाची नव्हती, तर फक्त कौटुंबिक होती. कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.